जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 21 जुलै मंडेचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाचं अनालिसिस कसं होतं, आपण आज टेलिग्राम चॅनलला काय ट्रेड दिला होता, तो सक्सेसफुल झाला किंवा नाही झाला, हे सर्व जाणून घेणार आहोत पुढे आपण व्हिडिओच्या अनालिसिस मध्ये. चला तर मित्रांनो, पुढे व्हिडिओ अनालिसिसला सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी इझी होईल की आजचा दिवस कसा होता. आणि फर्स्ट ऑफ ऑल, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला एक थोडंसं दिलगिरी व्यक्त करायची आहे फ्रेंड्स. विदाउट इन्फॉर्मिंग यू ऑल, लास्ट वीक मध्ये मी व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही आणि शॉर्ट्स पण अपलोड करू शकलो नाही. जे आपले शॉर्ट्स आणि व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह असतात, स्टॉक मार्केट एज्युकेशन साठी असतात, मोटिवेशन साठी असतात आणि अवेअरनेस साठी असतात, बट मी ते अपलोड करू शकलो नाही कारण माझ्या घरामध्ये म्हणजे माझा काही पर्सनल इश्यू होता. माझं फॅमिली पर्सन एक जे होते ते हॉस्पिटलाइज्ड होते आणि थोडंसं क्रिटिकल कंडिशन होतं, म्हणजे थोडासा टाइम नव्हता मिळत, हॉस्पिटल, घर, ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे मी करू शकलो नव्हतो, तर त्याबद्दल मी सगळ्यात आधी दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे मला लास्ट वीक मध्ये पण व्हॉट्स द टॉपिक ही आपली नवीन सिरीज ती पण अपलोड नाही करता आली आणि ह्या वीकचा वीकली अनालिसिस जो आहे, चार्ट मसाला, ज्याचं आपलं नाव ठेवलेलं आहे, ते पण अपलोड करता नाही आलं. बट ठीक आहे, नेव्हरदलेस आजपासून आपण पुन्हा एकदा स्टार्ट करत आहोत आणि डेली बेसिस वरती आपले व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत. सो फ्रेंड्स, पुढे मी तुम्हाला आपल्या चार्ट मध्ये दाखवून देतो की कसं आजचा दिवस होता. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया निफ्टी निफ्टी 50च्या चार्ट वरती. ठीक आहे, सो निफ्टी 50 मध्ये जर तुम्ही इथे बघाल फ्रेंड्स, ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल मी इथे आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल तुम्हाला इथे दाखवतो. ओके, सो हा जो एक येल्लो फ्लॅग आहे, ऑलराईट, हा येल्लो फ्लॅग ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे. आणि फर्स्ट कॅन्डल मध्ये तुम्ही बघू शकत असाल की एक मार्केटमध्ये थोडस प्रेशर होतं, प्रेशर मार्केटने दाखवलं फर्स्ट कॅन्डललाच. बट सेकंड कॅन्डल पासून एक चांगली रिकव्हरी आली. ठीक आहे, ओव्हरऑल जर बघायला गेलात तर आजचा दिवस एक त्या 2-3 कॅन्डल नंतर, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10 o'clock नंतर, 10 वाजण्याच्या कॅन्डल नंतर ऑलमोस्ट 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती ऑलमोस्ट एका रेंज मध्येच होतं. ठीक आहे, वेट अ सेकंड फ्रेंड्स, मी तुम्हाला इथे हायलाइटरने दाखवतो. ओके, सो हे ह्या रेंज मध्येच ऑलमोस्ट होतं. ओके, सो आजच्या दिवसात जर हे बघितलं तुम्ही, ठीक आहे, कलर थोडासा वेगळा केला तर तुम्हाला हे समजून येईल. ठीक आहे, हा फ्लॅग आहे, ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे फ्रेंड्स. त्यानंतर जिथे मुवमेंट आपण पकडली आणि अप्रॉक्सिमेटली मला चांगलं आठवते बिटवीन 9:35 आणि 9:40 मध्ये आपण बँक निफ्टीचा ट्रेड दिला होता. आणि निफ्टीचा आपण चार्ट पहिला बघतोय, जसं आपण नेहमी म्हणतो की निफ्टी इज मदर ऑफ ऑल इंडेक्सेस. आणि आज रिलायन्सचा रिझल्ट होता, आयसीआयसीआय बँकचा रिझल्ट होता, एचडीएफसी बँकचा रिझल्ट होता आणि हे तिन्ही स्टॉक्स हे निफ्टीचे सुद्धा पार्ट आहेत. ठीक आहे, हे तिन्ही स्टॉक्स निफ्टी मध्ये सुद्धा आहेत आणि ऑब्विसली आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक हे निफ्टी बँक मध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, सो आता आपण बघूया निफ्टी बँकचा चार्ट, ज्यावरून आपल्याला समजेल की आज निफ्टी बँकने कसं हे केलं आणि आपल्याला आपला ट्रेड काय होता, त्याचे टार्गेट हिट कसे झाले, नाही झाले, एव्हरीथिंग. तर हा जो फ्लॅग आपण बघतोय, येल्लो फ्लॅग, ही निफ्टी बँकची सुद्धा आजची दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे. ठीक आहे, निफ्टी बँकची ओपनिंग आज झालेली 56,558 ला, ऑलराईट. आणि इकडनं निफ्टी बँकने हा एक ओव्हरऑल जी फर्स्ट मी सांगितलं की 10 वाजेपर्यंत ऑलमोस्ट, ठीक आहे, ऑलमोस्ट निफ्टी बँक मध्ये सुद्धा सेम सिनारिओ आहे. ठीक आहे, 10 वाजल्याच्या नंतर इथे एक कन्सोलिडेशन मध्येच होती निफ्टी बँक सुद्धा, ऑलराईट. सो वेट, ओके, सो आपण इथे बघतोय की निफ्टी बँक मध्ये 9:35 to 9:40 हा जो टाइम पिरियड आहे, पर्टिक्युलरली मला चांगला आठवते, त्या टाइम पिरियड मध्ये मी सांगितलं होतं की बाय 56,300 सीई. आणि पर्टिक्युलरली एकच ट्रेड मी सजेस्ट केला होता, ऑलराईट, पर्टिक्युलरली एकच ट्रेड मी सजेस्ट केला होता 56,300 चा सीई. कारण मला माहिती होतं आज आयसीआयसीआय बँक आणि
HDFC बँकचे जे रिझल्ट आहेत, ठीक आहे, जे ऑलरेडी आउट झालेले आहेत, तर त्याचा एक इम्पॅक्ट मार्केटवरती होणार आहे. ठीक आहे, मार्केट त्याला एक दिशेला म्हणजे अपसाईडला घेऊन जाणार एक मोमेंटम येणार आहे, असं मला कुठे ना कुठे माहिती होतं, जाणवत होतं. आणि मला हे पण चांगलं माहिती होतं की पहिली जी कॅन्डल आहे तिथे प्रेशर फील करणार मार्केट आणि ट्रॅप करणार. ठीक आहे, जे अर्ली ट्रेडर्स असतात, ज्यांना खूप घाई असते, म्हणजे जे स्कॅल्प करून पटकन बाहेर निघण्याच्या तयारीत वगैरे असतात, तर त्यांचे पहिले एसएल मार्केट्सने हिट केले आणि त्यानंतर मार्केटने ती एक मुवमेंट दिली. ठीक आहे, सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात फ्रेंड्स, ज्या मार्केटमध्ये शिकण्यासारख्या आहेत आणि ज्या आपल्याला शिकायला हव्या आहेत. ठीक आहे, टाइम टू टाइम. आणि त्यासाठीच मी तुम्हाला गायडन्ससाठी हे व्हिडिओज अपलोड करत असतो. ठीक आहे, तर निफ्टी बँक मध्ये मी तुम्हाला उद्याची लेवल पण इथे सांगून देत आहे. मी ऑलरेडी इथे पॅटर्न ड्रॉ करून ठेवलेला आहे, कारण मग त्यामध्ये आपला टाइम वेस्ट होत नाही. ठीक आहे, सपोर्टला 56,777 आणि अपसाईडला 57,057 57,057 ही रेंज असणार आहे. ज्या पण साईडला निफ्टी बँक उद्या ब्रेक करेल त्या साईडला आपण ट्रेड घेणार आहोत ठरल्याप्रमाणे. ठीक आहे, बट आज थोडीशी मुवमेंट मार्केटने दाखवलेली आहे. रिझल्टचा आउटकम आलेला आहे, रिझल्ट वरती रिॲक्ट केलेला आहे, एक सेलिब्रेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर मला असं वाटतं की उद्याचा दिवस थोडासा स्लो असू शकतो मे बी, बट मार्केट आहे, आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे उद्याचं उद्या. सो बघूया आपण उद्या काय होतंय. आणि हा बघा, हा 56,300 चा एक पर्टिक्युलर चार्ट मी इथे ओपन करून ठेवलेला आहे. ही फ्लॅग म्हणजे आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती आणि 56,300 चा कॉल. हा समवेअर इथे मी म्हणजे मी स्वतः बाय केला होता, जो तुमच्या नॉलेज आणि एज्युकेशन पर्पज साठी मी टेलिग्राम चॅनल वरती शेअर केला होता. तर इकडनं तो 490 अबोव असं बाय होतं. 540 त्याचा फर्स्ट टार्गेट होता आणि 590 त्याचा सेकंड टार्गेट होता, जे दोन्ही टार्गेट्स हार्डली विदिन 10 to 15 मिनिट्स अचीव झाले. ठीक आहे, आणि त्यानंतर ह्याच 56,300 च्या स्ट्राईक प्राइसने म्हणजे ह्याची जी प्रीमियम होती, ज्याचा 590 हा आपला सेकंड टार्गेट होता, 490 च्या अबोव आपण त्याला बाय केलं होतं, अप्रॉक्सिमेटली पकडा 500च्या वरती, तो आज 800 प्लस जाऊन आलेला आहे. ठीक आहे, हे बघा तुम्ही ते बघू शकता, 852 ला त्याची क्लोजिंग आहे आणि आजच्या दिवसाचा त्याचा हाय ऑलमोस्ट, आजच्या दिवसाचा हाय जर बघाल तर 900 प्लस आहे फ्रेंड्स. ठीक आहे, सो ही पॉवर आहे तुमच्या अनालिसिसची, स्टॉक मार्केटची, ट्रेडिंगची. ठीक आहे, आणि कोण म्हणतं की स्टॉक मार्केट हा सट्टा आहे, गॅम्बल आहे, जुगार आहे, असं नाहीये फ्रेंड्स. तुम्ही प्रॉपर त्याचं नॉलेज घ्या आणि त्याच्यामध्ये ट्रेड करा. बघा, सक्सेस एक ना एक दिवस तुमचं नक्कीच होणार आहे. एका दिवसात सक्सेस येणार नाही. एका दिवसात सक्सेस यायचं असेल म्हणजेच तुम्ही गॅम्बल करत आहात. ठीक आहे फ्रेंड्स, सो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की स्टॉक मार्केटमध्ये, फायनान्शियली मार्केट्समध्ये तुम्ही लिटरेट व्हा, त्याची थोडीशी माहिती घ्या, नॉलेज घ्या, एज्युकेशन घ्या आणि ह्यामध्ये एंटर करा, कारण हेच फ्युचर आहे. तुम्ही फायनान्शियल लिटरेट व्हा, स्वतःची आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती करा. कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल, काही डाऊट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील आणि ह्या व्हिडिओज पासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा होत असेल, म्हणजे मग तो नॉलेज इन टर्म्स ऑफ नॉलेज असो और इन टर्म्स ऑफ प्रॉफिट असो, तर प्लीज 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 कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. आणि मित्रांनो, अशा नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.